महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला जोडलेले आहेत अमोघ नंदकुमार कुलकर्णी। नमस्कार, मी अमोघ नंदकुमार कुलकर्णी, राहणार कर्जत शहर, भिसेगाव मधील रहिवासी आहे। आज महाराष्ट्र माझा यांनी आमची दखल घेऊन मुलाखतीसाठी आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानत आहे। जगदीश दगडे साहेबांचं काम या शहरामध्ये वास्तविक पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्य घडामोडी पोहोचवण्याचं जे आहे आणि त्यांचे जे धडाडीचे पत्रकारिता आहे त्याचे देखील खूप खूप त्यांचं मी स्वागत करत आहे। धन्यवाद धन्यवाद। अमोघजी, सर्वप्रथम तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि युवा सेना शहर प्रमुख पदापर्यंतचा प्रवास कसा राहिला? सुरुवातीला तर पहिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून काम करत असताना राज साहेबांचं जे काम आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्यांचं जे निर्णय घेण्याची जी ताकद आहे, त्याला प्रभावित होऊन जे काम मी करत आलेलो आहे, तर त्या माध्यमातून आमची म्हणजे राजकारणामध्ये सुरुवात झाली। खरी नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी कर्जत शहरामधली किंवा कर्जत तालुक्यामधली आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये निवडणुकीच्या दरम्यान विखुरली गेली आणि विखुरली जात असताना ज्या पद्धतीने आम्हाला पक्षाच्या वरिष्ठांकडून जे सहकार्य लाभायला पाहिजे होतं शहरामध्ये ते मिळालं नाही आणि ज्या पद्धतीने मनसेकडून आम्हाला आमच्या त्या पदाधिकाऱ्यांना जी सहकार्य म्हणजे सपोर्ट पाहिजे होता, अच्छा बरोबर, तो पूर्ण सपोर्ट आम्हाला मिळाला नसल्यामुळे आम्ही अक्षरशः हताश होऊन राज साहेबांना सोडताना जो आम्हाला मनामध्ये दगड ठेवून आम्ही शेवटला मनसे सोडून एक माहिती अधिकार अभियान जो RTIचा कार्यकर्ता म्हणून नंतर माझी जी ओळख झाली, त्यानुसार मी कर्जत शहरामध्ये माहितीच्या अधिकारातनं बरेचसे शहरातील मग तहसील कार्यालय, कलेक्टर कार्यालय ठिकाणाचं असेल, नगर परिषद असेल, अशा विविध शहरातील असतील, तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील कार्यालयांमधून बरीचशी माहिती गोळा करून लोकांना आपण त्या माहितीनुसार लोकांना ज्या योजना पाहिजेत किंवा जी कामं व्हायला पाहिजेत ते आपण त्या माहिती अधिकारामधून ते लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आलो। यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचं आहे। त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन त्यावेळी केलं, आजही ते करत आलेत, आजही करतायत आणि माझे गुरुच नाही तर एक दैवत म्हणून मी त्यांना मानत आलोय आणि मानतो देखील का त्यांच्या सानिध्यात राहून मी चांगल्या पद्धतीने समाजकार्य करण्याचं काम करत आलोय। समाजकार्य करता करता कुठेतरी एक असं पक्षाचं संघटन आपल्या पाठीशी असावं, त्यानंतर मग एक आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण आज कर्जत शहरामध्ये युवा सेना कर्जत शहरात प्रमुख म्हणून पद मिळून आज शहराच्या एक पदाधिकारी शिवसेनेचा अशी आता एक थोडीशी ओळख नव्याने झालेली आहे माझी। अतिशय बरोबर। भिसेगाव आणि कर्जत शहराशी आपलं नातं खूप घट्ट आहे। स्थानिक पातळीवर काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? माझा जन्मच भिसेगावामध्ये झाला आहे। लहानपण आम्ही एकत्र असं या गावामध्ये आपण काढलेले। ज्यावेळी आपण एखाद्या बाहेर आपण जेव्हा फिरायला जातो किंवा आपण कुठल्या कामासाठी बाहेर जेव्हा आपण जातो आपल्याला असं आपल्या मनामध्ये वाटतं का जर का या ठिकाणी असं होतंय तर मग मी माझ्या गावात का करू नये, माझ्या गावात का व्हायला नको। आणि मग त्यानुसार एक त्या पद्धतीने मी तुम्हाला बोललोच का जे लाड साहेबांकडून जे मार्गदर्शन मिळत गेलं त्यावेळेचं
आजही करतायत. पण त्या माध्यमातून मग एक सामाजिक कार्याची जी प्रेरणा मिळाली आणि मग ती एक मनामध्ये लागून राहत गेलं का जर तिकडे होते तर मग कर्जतमध्ये का नाही होणार, आपल्या गावात का नाही करू शकत, आणि आपण त्यानुसार काम करत आलेलो. बरोबर. कर्जत 4 फाटा ते बिकानेर रस्ता दुरुस्त करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. या कामात कोणकोणते अडथळे आले आणि ते कसे दूर केले? पहिले तर तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही 2 वर्ष मागे जर बघाल तर कर्जत शहराचं हे भिसेगाव कडे येणारा म्हणजे मुळात सर्वात पहिले तर रेल्वे स्टेशनला लागणारा तो रस्ता आहे. आणि मुख्य रस्ता असं आपण जर म्हणायला गेलो तर नक्कीच तो मुख्य रस्ताच असायला पाहिजे. कारण की शहरातला जो नॅशनल हायवे आहे 4 फाटा जो आपला परिसर आहे त्याला लागून लागणारा तो रस्ता आहे. तिथून म्हणजे जास्त रहदारी असते. आपल्या भिसे गावामध्ये जे बस डेपो आहे ते खूप वर्षापूर्वीपासूनचं आहे. म्हणजे सुरुवातीचं बस डेपो जे कर्जत शहरातला आहे तर ते भिसेगाव मधलं आहे. आणि त्या डेपो मधून तालुक्यातल्याच नाही तर मग तालुक्याच्या बाहेरच्या ज्या बसेस आहेत त्या डेपो मधून अनेक वर्षापासून त्या रस्त्यापासून ये जा करतात. त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली होती का माझ्या अंदाजे सर्वांनाच माहित असेल का तो एक तर सिंगल रस्ता होता. त्यानंतर त्याला ज्या ज्या ठिकाणी ते असं तुम्ही शोधूच शकले नसते का रस्ता कुठे आहे, खड्डेच एवढे त्या रस्त्याला पडले होते. आता त्या रस्त्याच्या वेळी म्हणजे मी ये जा करताना आमच्या गावातील एक अजितराव याचा अपघात झाला. आज तो अपंग म्हणून आहे. आणि काही गोष्टी घडत असताना मला असं जाणवलं का मला असं वाटायला लागलं का ह्या रस्त्याचं काम नक्की का होत नाही, कुठल्या कारणामुळे होत नाही. आणि मग एकदा लाड साहेबांशी मी चर्चा केली का बाबा साहेब असा असा विषय, या रस्त्याचं काम होत नाही. तेव्हा मला असं कळलं का MMRDAच्या माध्यमातून जेव्हा ते आमदार होते त्यावेळी MMRDAच्या माध्यमातून या रस्त्याला 4.95 लाखाचा निधी म्हणजे 4,95,00,000 निधी मंजूर झाला होता. फक्त रस्त्याचं 2 नावं असल्या कारणाने तो निधी थांबला होता. त्यानंतर मी थोडीशी नगर परिषद मध्ये चौकशी केली. त्यावेळचे मुख्याधिकारी पंकज पाटील साहेब असतील, तेव्हा मला असं समजलं का तसा काय निधी आलाय आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती काय कोणी प्रोसेस केली नाही, म्हणजे त्याची काय प्रक्रिया चालू झाली नाही. नंतर मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या त्या टायमाचे जे आपले अभियंते होते सर्वगोड साहेब त्यांना विचारणा केली का मला जेव्हा पंकज पाटलांबरोबर चर्चा करताना समजलं का या रस्ता PWD खात्याच्या मालकीचा आहे. आम्ही फक्त आमच्या हद्दीमध्ये हा रस्ता असल्याने आम्ही काय त्या रस्त्यावरती जास्त लक्ष देऊ शकत नाही. मी आपलं सर्वगोड साहेबांशी चर्चा करत आलो. चर्चा करताना थोडीशी माहितीच्या अधिकारातनं मी त्या रस्त्याबाबतची सर्व माहिती सविस्तर काढली का हा जो 500 मीटरचा रस्ता आहे, 500 मीटरचा रस्ता जो कल्याण डोणे मार्ग जो आहे, म्हणजे आता आपण कल्याणला जातो, बरोबर, अगदी कर्जत ते कल्याण. या कल्याण डोणे मार्गाचा एक भाग म्हणून हा 400 मीटरचा रस्ता त्या रस्त्यामध्ये तो म्हणजे नमूद होता. अच्छा. आणि त्याचं काम ते पाटील म्हणून जे हे आपले इंजिनियर आपले कॉन्ट्रॅक्टर होते, ठेकेदार, तर ते करत नव्हते. तर मी त्या दरम्यान 2 ऑक्टोबरला उपोषणासाठी मी एक निवेदन दिलं होतं नगर परिषदला, सार्वजनिक बांधकाम खात्याला, एक तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशनला. तर मी 2 ऑक्टोबरला जी गांधी जयंती असते त्या जयंतीला मी आपलं उपोषणाला बसत आहे. या रस्त्यासाठी 2 भागात 2ही ठिकाणावरून मंजुरी आहे निधीची, पण रस्ता होत नाही. त्याला काय मार्ग शोधून काढणं हा महत्वाचा विषय होता का, तर जो नागरिकांना त्या रस्त्यावरून ये जा करण्याचा त्रास, बरोबर, तो त्रास मिटला पाहिजे. निधी मंजूर असून त्याला उपयोग नाही, तो वास्तविक नागरिकांच्या सोयीसाठी निधीचा वापर होऊन त्या रस्त्याचं काम व्हायला. 2 ऑक्टोबरला ज्यावेळी बसलो तेव्हा आपले जे बाळाजी विचारे असतील आणि संभाजी जगताप या दोघांनी मला म्हणजे भेटून त्यांनी सांगितलं का अमुक तू जर आता उपोषण केलंस
तर तो खार पाटील म्हणून जो ठेकेदार आहे तो 400 मीटरचा रस्ता सिंगल करून तो इथून निघून जाईल. बरोबर. पण आता आपण एक थोडासा पाठपुरावा करत आहे आणि त्या दरम्यान आमदार महेंद्र थोरवे साहेब होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण तो जो NMRDA जो रखडलेला निधी आहे तो निधी जे 2 नावांमुळे थांबला आहे तर त्याची दुरुस्ती करून आपण लवकरात लवकर तो निधी इथे वर्ग करून तात्काळ आपण काम चालू करू. त्या जर काम चालू झालं तर हा रस्ता 2 पदरी होऊन चांगल्या पद्धतीने लोकांना ये जा करायला ते एक साधन उपलब्ध होईल. त्यामुळे मी पण विचार केला का बाबा चला एक सिंगल जर रोड आज झाला तर जो 2 पदरी रोड होणार आहे तर तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे मग मी त्यावेळेचं उपोषण थोडं स्थगित केलं होतं आणि यांना पण मी सांगितलं का तुम्ही लवकरात लवकर त्या रस्त्याच्या जो नावाचा जो काय घोळ झालेला आहे तुम्ही दूर करून रस्ता चालू करून घ्या. त्या दरम्यान बरेचसे काय राजकारण झाले का राजकारण आता ते होतच असतं म्हणजे याला त्याला वाटतं का आम्हाला श्रेय घ्यायचं. पहिले तर मला त्या श्रेय हा महत्वाचा नाही, मला काम होणं महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि आजही जेव्हा आपण श्रेय म्हणजे काम करत असताना कुठलं काम मी केलंय याचं मी आजपर्यंत कधी श्रेय लाटण्याचं काम केलेलं नाही. ते लोकांना माहिती आहे हे काम आपण केलेलं आहे. लोकांच्या समोर ते आपण काम करत असताना लोकांना दिसत आलं. बरोबर. त्यामुळे काय झालं ज्यावेळी यांनी रस्ता म्हणजे नगर परिषदने जो 4.95 करोडचा निधी जेव्हा आला लाखाचा तेव्हा निधी आल्यानंतर एक 4-5 महिने होऊन देखील काम चालू होत नाही. मी थोडी चौकशी केली, माझे पत्रव्यवहार मी चालू केले होते नगर परिषदला का आपण तुमच्याकडे जर का निधी उपलब्ध झाला आता तुम्ही रस्त्याचं टेंडर तयार केले, टेंडर प्रोसेसला झाले, फायनल सिग्नेचर राहिली होती. आणि त्या दरम्यान मी ग्रुपवरती देखील व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला का बाबा ज्या टेबलवरती सही राहिले 2 महिने जर का एखादा व्यक्ती सही करत नाही, नागरिकांना जर वेठीस धरतोय तर मग तो आम्हाला आता जाहीरपणे लोकांच्या समोर आणायला लागेल का कुठल्या कारणामुळे ते सही होत नाहीये. आणि मग ते जेव्हा ग्रुपवरती पडल्यानंतर तातडीने ती सही झाली. सही झाल्यावरती पण 1 महिना उलटून गेला, काम चालू होत नाही. लास्टला नाईलाजाने मला लाड साहेबांना सांगून का आता साहेब आमच्या म्हणजे अक्षरशः अंत होत गेलाय तर आता आम्हाला काहीतरी तुम्ही आता चांगला हे मार्ग दाखवा काय ह्याला काय करू शकतो. कारण की पैसे आहेत, टेंडर प्रोसेस चालू झाली तरी रस्त्याचं काम चालू करत नाही, वर्क ऑर्डर निघत नाहीये. नक्की कारण काय आम्हाला कळायला मागत नाही. आम्ही काही प्रशासनामध्ये नसल्यामुळे आम्हाला त्यातली काय माहितीच नाही नक्की काय आहे. शेवटला 4 फाट्याच्या रस्त्यासाठी मी बिकानेरच्या इथे आपले जे माजी नगरसेवक जेवढे होते या परिसरातले त्यांना घेऊन आम्ही एक उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर मग प्रशासनाची जेव्हा धावपळ झाली आणि त्या उपोषण स्थळी मग पंकज पाटील जे मुख्याधिकारी त्यावेळेचे होते त्यांनी येऊन आमच्या हातामध्ये जेव्हा वर्क ऑर्डर दिली तेव्हा आम्ही ते उपोषण थांबवलं आणि त्या वर्क ऑर्डर दिल्यानंतर ते काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर पण तुम्हाला सांगतो का 2 वर्ष ते काम आहे ना त्या रस्त्याचं काम काय कळत नाही का त्या रस्त्याला नक्की कोणाची नजर लागली होती का सर्व काय असताना पण तो रस्ता होत नव्हता. 2 वर्ष त्या रस्त्याचं काम होत नव्हतं. लास्टला शेवटला मला टिळक चौकामध्ये उपोषणाला बसायला लागलं. त्याच्यानंतर त्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं म्हणजे आपलं लोकार्पण झालेलं आहे. म्हणजे एवढी त्या रस्त्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यायला लागली, अतिशय मेहनत तुम्हाला घ्यायला लागली, खूप त्रास सहन झाला. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असून दे पण लोकांना खरंच वेठीस कोणी धरू नये. नागरिकांची कामं करा, तुम्हाला कोण लोक शिव्या देणार आहेत. बरोबर. आज तुम्ही जर बघायला जाल ना तर आपली कर्जत मधल्या खऱ्या अर्थाने जर मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या मनातल्या काही गोष्टी आहेत का आपले जे कैलास मोरे साहेब आहेत
ऍडव्होकेट कैलास मोरे साहेब. ऍडव्होकेट कैलास मोरे साहेब. बरोबर. त्यांना एक कदाचित खरंच नागरिकांच्या मनातल्या काही गोष्टी अशा चुनचुनल्या असतील आणि त्यांनी शहरातल्या ज्या समस्या सोडवण्यासाठी ते उपोषण केले. आणि आज तुम्ही जर परिस्थिती बघाल ना तर व्हॉट्सअपला फोटो टाकल्या लगेच कचरा साफ होतोय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे, जर का कैलास मोरे साहेब ऍडव्होकेट जे आहेत आपले ते हे करू शकतात, तर मग त्यावेळी ज्या नगर परिषद मधले आपले जे नगरसेवक होते त्यांनी का केलं नाही? म्हणजे मोरे साहेबांकडे कोणतंही पद नसताना त्यांनी म्हणजे ही समस्या मार्गी लावली खरं आहे पूर्णपणे. ना, खरं अनेक आहे. उपोषणे त्यांनी केलेत म्हणजे कर्जत खरं- बचाव समितीच्या खरं मार्फत. आहे. आणि शहरातल्या बऱ्याचशा महत्वाच्या समस्या त्यांनी सोडवल्यात. बरोबर, अगदी बरोबर, भरपूर. त्यामुळे काय आहे, जर आणि का- ते म्हणजे पूर्णपणे पाठपुरावा सुद्धा करतात ना, म्हणजे अर्धवट सोडत नाही. पूर्णपणे जोपर्यंत समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करतातच. दगडे साहेब, जर का ऍडव्होकेट असतील किंवा माझ्यासारखा व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता त्यावेळी आमच्या सारख्यांच्या माध्यमातून या समस्या सुटू शकत असतात, तर नक्कीच नगरसेवकाची कामं आहेत ती का त्यांनी या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्याला निवडून आपण का देतो? तो खरा नगरसेवक आपला सेवक आहे. बरोबर. आपली कामं करणं ही त्याची जबाबदारी आहे. तो आपल्या दारामध्ये कशाला येतो? मत मागायला. का तर बाबा आम्ही थोडी आम्हाला त्याला सांगतो का माझ्या घरातलं रेशन भर, लाईट बिल भर, हे भर ते भर. माझं आपलं काय मत असतं? बाबा आमच्या इथे जर कचरा पडलाय तो जरा उचलून बघा, तुमच्या माणसांना सांगा. तुम्हाला एक फोन करायचा असतो. कैलास मोरे साहेबांनी आज दाखवले लोकांना शहरातल्या का व्हॉट्सअप ग्रुपवरती नुसता फोटो पाडला तरी कचरा साफ होतो दुसऱ्या दिवशी. बरोबर, अगदी बरोबर. ही आज त्यांनी जी सुरुवात केली ना, हे नगर परिषदला आज जे नगरसेवक आहेत त्यांना पण जमलं नाही. बरोबर. अजून एक पुढच्या प्रश्नाकडे येते मी तुमच्याकडे. आदिवासी बांधवांसाठी तुम्ही ज्यावेळी शबरी योजनेचा लाभ बोलून देताना तुम्हाला कोणती अडचण म्हणजे झाली काय? म्हणजे पहिले तर तुम्हाला सांगतो, आपल्या कर्जत शहरामध्ये आदिवासी राहतात याची नोंदच नव्हती. शहरामध्ये आदिवासी राहतात ना याची नोंदच नव्हती का आदिवासी आहेत म्हणून. मी ज्यावेळी माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी मंत्रालय ठिकाणी जात असेल किंवा कलेक्टरांच्या कार्यालयामध्ये जेव्हा जातो त्यावेळी मला असं काय ते म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला कळतं का बाबा या योजना अशा अशा आहेत. आता आदिवासींसाठी शबरी योजना ही फक्त ग्रामपंचायतीला नाही तर कर्जत शहरासाठी म्हणजे प्रॉपरली शहर कर्जतच नाही, या महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर परिषदा आहेत, नगर पंचायती आहेत, महानगर परिषदा आहेत, महानगरपालिका ज्या आहेत, या सर्वांना त्या योजना तिथे राहणाऱ्या आदिवासींसाठी घरकुल योजना मंजूर आहे. ही 2010 पासूनची घरकुल योजना, तो GR आहे शासनाचा. आणि त्या शासनाच्या GRच्या माध्यमातून त्या गरीब आदिवासी गरजू लोकांना खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे. त्यांची घरं जर बघायला जाल ना दगडे साहेब, म्हणजे अक्षरशः कुडाची घर आहेत काही लोकांवर. म्हणजे आजचं युग आहे वैज्ञानिक म्हटलं ना आपण काय बोलतो का, आत्ताचं युग हे खूप फास्ट झालेलं आहे. प्रगती. पण तुम्ही जर का शहरातल्या आदिवासींच्या जे परिस्थिती त्यांच्या घरांच्या बघाल ना अतिशय दयनीय आहे. म्हणजे ते माझ्या अंदाजे इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्या लोकांची घरं कुडाची होती ती घरं आज त्या आदिवासींची आहेत आजच्या युगामध्ये. आणि त्यांच्याकडे कोणच लक्ष देत नाही. म्हणजे एवढे शहरातले बोलते मी, भिसेगाव हा विषय सोडा, शहरातले एवढे नगरसेवक होऊन गेले त्यांना शबरी योजना शहरामध्ये आहे ती राबवता आली नाही. नगरसेवक सोडा, अधिकाऱ्यांना माहित नाही का शबरी योजना आदिवासींना मिळायला पाहिजे. अधिकाऱ्यांनी एवढे वर्ष त्यांना वंचित ठेवलं, त्यांच्यावरती घरी कारवाई जायला पाहिजे का योजना असताना तुम्ही नागरिकांना वंचित कसे ठेवू शकता. आणि ज्यावेळी मला ते समजलं का बाबा आपल्या परिसरातील आदिवासींसाठी ही योजना आहे, त्या योजनेसाठी बराचसा मी पाठपुरावा, पेणमध्ये आदिवासी मंडळ आहे, आदिवासी विकास मंडळ म्हणून तिथे प्रकल्प, तिथे आपण पत्रव्यवहार केले, शहरामध्ये पत्रव्यवहार केले, कलेक्टर कार्यालय असेल, म्हणजे जे जे विभाग संबंधित आहेत त्या संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून त्या दरम्यान लोकसभेची निवडणूक लागली होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता
मी पत्र पाठवलंय किंवा मी पत्र व्यवहार करतोय, तर आपल्या पत्राची दखल कोण घेत नाही. नाईलाजाने मग लोकसभेसाठी मला त्या आदिवासी बांधवांना एकत्र करून तिथे लोकसभेसाठी आम्ही बहिष्कार, आम्हाला योजना मिळत नसेल, आम्हाला शासनाकडून कोणती सोय किंवा सुविधा मिळत नसेल, तर मग आम्ही मतदान त्या केंद्र शासनाच्या ज्या उमेदवारासाठी असेल तर करणं काय आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही त्यावेळी मतदानावर बहिष्कार टाकला. आणि आपल्यासारख्या पत्रकारांनी त्या गोष्टी सर्वांच्या निदर्शनास आणल्यानंतर मला नीलम गोरे मॅडमचा फोन आला होता. कोकण आयुक्त साहेब आहेत त्यावेळेचे, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का आपले प्रांत त्यावेळी नैराळे साहेब होते, तहसीलदार आपले शीतल रसाळ साहेब होते, त्या गारवे साहेब असतील, वैभव गारवे, म्हणजे यांनी तेव्हा एक प्रशासनाला खडबडून जागा करायचं काम खऱ्या अर्थाने त्यावेळी जो केलं ते पत्रकार बांधवांनी माझं सर्व केलं. आणि मी खूप खूप त्यांचा आभारी आहे का मी जे कुठले विषय घेतले आणि पत्रकार बांधवांनी ते विषय लावून धरले आणि त्यांच्या माध्यमातून या गरीब लोकांपर्यंत त्यांच्या काही गोष्टी आहेत त्यांना मिळवण्यासाठी एक मी माध्यम झालो. तर मी पत्रकार बांधवांचा खरंच आभारी आहे. तर त्यावेळी स्वतः रसाळ साहेब आणि गारवे साहेब यांनी तिथे वस्तुस्थिती बघितली आणि नीलम गोरे मॅडमशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पण मला सांगितलं का अमुक लोकसभेचं निवडणुका होऊन दे, पुढच्या ज्या काही गोष्टी असतील आपण एकदम व्यवस्थित चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. त्या दरम्यान लगेच आमदारकीची निवडणूक लागली. यामध्ये जी लोकांची घरं म्हणजे कर्जत शहरामध्ये आदिवासी राहतात ही माहितीच नव्हती, ती त्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे ती मंत्रालयापर्यंत माहिती झाली का कर्जत शहरामध्ये वाडी आहे आदिवासी. म्हणजे तिथपर्यंत आपण आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवला तुमच्यासारख्याच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर आमदारकीच्या दरम्यान त्यांची जी काय योजनेसाठी लागणारी कागदपत्र होती ती थोडीशी अपूर्ण पडल्याने त्यांना जो जातीचा दाखला असेल, रहिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, तर हे कागदपत्र गोळा करण्यासाठी म्हणजे मी ते स्वतःच हे न सांगत मोठेपणा, पण आपण त्यांच्याकडून काय कधी कुठली अपेक्षा न ठेवता स्वतः फॉर्म भरून ते तहसील कार्यालयामध्ये जमा केले. जातीच्या दाखल्यासाठी प्रांत साहेबांनी नंतर मग आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं. आत्ताचे जे सकपाळ साहेब आहेत, प्रकाश सकपाळ, त्यांनी पण आपल्याला जातीच्या दाखल्यासाठी सहकार्य केलं. त्यावेळेचे तहसीलदार साहेब रसाळ साहेबांनी तर सांगितलं तुम्ही फक्त आमच्याकडे अर्ज पाठवा आणि त्याची व्यवस्थित पूर्णपणे छाननी करून तात्काळ जेवढा काळ बाकीच्या दाखल्यांना लागतो त्याच्यापेक्षा अधिक लवकरात लवकर तुमचे हे काम आम्ही करून घेऊ. तर आपण जे आदिवासी जे आपली कर्जत मधली भिसेगाव जी वाडी आहे सर्वात मोठी, 65 घरांचा आपण प्रस्ताव नगर परिषदच्या माध्यमातून आदिवासी पेन प्रकल्प जो आहे प्राधिकरण त्या ठिकाणी पाठवून त्यामध्ये ज्यांची आपल्याला कागदपत्र शक्य होती, यामध्ये काय झालं, एकतर ती जमीन शासकीय आहे, त्याच्यावरती 5 आरक्षण असल्याने त्या वाडीमधली जी काही 25 जणांची नावं त्या सातबारावरती आली, त्या 25 मधली काही जण मयत झालेली. ते मयत झाल्याने त्यांची नावं परत त्यांच्या वारसांची नावं त्या सातबारावर ऍड करताना आपल्याकडे 17 जणांची नावं जी काय कागदपत्र रीतसर जी त्या योजनेमध्ये आहेत तर ती सर्व कागदपत्र जोडून आपण नगर परिषद मध्ये अर्ज दाखल केले. अर्जाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीमध्ये 17 घरं ही आदिवासींची शबरी योजनेसाठी मंजूर झालेली आहेत असं पत्र नगर परिषदकडे येऊन त्यांनी मला ते प्रत रवाना केलेली, त्याची प्रत माझ्याकडे आहे आणि तुम्हाला मी दाखवील पण ती. फक्त त्यांना निधी उपलब्ध नसल्याने निधी ज्यावेळी आदिवासी विकास प्राधिकरणाकडे येईल तात्काळ ते कर्जत नगर परिषदला निधी वर्ग करणार असून
त्या लोकांना जो एवढ्या वर्षापासूनची जी योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येणारी होती ती आता जर का लवकर ह्या 2-4 महिन्यात जरी निधी उपलब्ध झाला तरी त्यांना तात्काळ 50,000 त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि त्यांना ती योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे आपण त्यांना त्यांची योजना मंजूर करून आणलेली आहे, फक्त निधीमुळे थोडंसं राहिली. म्हणजे प्रयत्नांगी परमेश्वर. तुम्ही जी घेतलेली मेहनत आहे ती म्हणजे कुठे फुकट जाणार नाही, त्यांना म्हणजे राहण्यासाठी घर मिळणार आहे. अजून एक पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शासकीय जागेवरील घरांना नियमित नावे मिळत म्हणजे नियमित नावावरती होण्यासाठी तुम्ही केलेला पाठपुरावा कसा केला? म्हणजे आता तुम्हाला जसं मी बोललो ना का आपली जी शबरी योजना, मला शबरी योजनेबद्दल जशी माहिती मिळाली तशीच माहिती एक आपले चांगले जवळ निकटवर्ती अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून शहरातल्या जेवढ्या शासकीय जमिनी असतात त्यामधली फॉरेस्टची जागा वगळून जी फॉरेस्टची जमीन आहे ती जमीन वगळून ज्या पण शासकीय जमिनी आहेत त्या जमिनीवरचे जे काही अतिक्रमण 2011च्या आतमधली जे आहे ते नियमित करता येतात नियमानुसार. त्यांचे कागदपत्र घेऊन ते नियमित करता येतात असं मला जेव्हा समजलं तर मी आमच्या गावामध्ये टोटल 134 घरं आहेत आणि त्या लोकांची एक मीटिंग ठेवली. त्या मीटिंग मध्ये मी त्यांना सांगितलं का बाबा तुमचे आम्हाला काही लोक कसे असतात, पैसे घेणारे असतात. लोकांना काय आपलं तुमचे हे पैसे तुमची घरं मी नावावर करतो बाबांनो, तुम्ही एवढं एवढं आम्हाला करा अशा पद्धतीत. म्हणजे अशा चर्चा देखील उठल्या होत्या. म्हणजे मी का सांगते का अशा गोष्टी आहेत का राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी. एखादा व्यक्ती जर करत असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला सहकार्य करता येत नसेल ना तर थोडं थांबा, बाबा नक्की काय चाललंय काय नाही त्याच्या तुम्ही व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या आणि नंतर तुम्ही चर्चा करा. तर त्या दरम्यान मी त्या लोकांबरोबर मीटिंग केल्यानंतर त्या सर्व लोकांना मी समजून सांगितलं बाबा मी काय मनाने नाही सांगत, तुमचा GR आहे 2019चा जो GR आहे शासनाचा, त्या शासनाच्या GR ला धरून मी तुम्हाला सांगतोय का तुमची घरं नावावर होणार. आणि मग त्या GR ला धरून आपण जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे या लोकांना सर्वांना मी घेऊन गेलो स्वखर्चाने. बरं. तसंच मुख्यमंत्री साहेब त्यावेळचे जे एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याकडे पण आम्ही जाऊन त्यांना देखील या बाबतीत सर्व कल्पना दिली. बाबा आमचे 134 घरं आहेत साहेब, तर आमची नावावर जर झाली तर गरीबाची घरं एक स्वप्न असतं का आपलं एक हक्काचं घर असावं, ते त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं होतं का मी याबाबत कलेक्टरांना तात्काळ माहिती देऊन तुमची लवकरात लवकर करेन. त्याचप्रमाणे आम्ही कर्जत मधले आपले आमदार साहेब आहेत थोरवे साहेब, त्यांना याबाबतची आम्ही सर्व माहिती दिली. साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी तात्काळ त्यावेळचे म्हसे साहेब होते, योगेश म्हसे जिल्हाधिकारी, त्यांना याबाबतची कल्पना दिली. नंतर मग किसन जावळे साहेब आले, त्यांना देखील कल्पना देऊन तुम्ही लवकरात लवकर यांची जी घरं आहेत ती कशा पद्धतीने नियमित कराल याची सूचना साहेबांनी त्यावेळी दिली. आणि मग त्याच्यानुसार कुठेतरी मग आता एक शासनाचा जो महसूल सप्ताह होता त्यामध्ये त्या योजना आली. ती योजना आल्यानंतर आपण प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांना आपण जे कागदपत्र ह्या लोकांची जी होती त्यांची घरांची ती आपण त्यांना जोडून अर्ज देऊन ठेवलेले आहेत. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे खरं म्हणजे लोक सांगताना खूप चुकीच्या काही गोष्टी सांगतील, त्यांना संपूर्ण माहिती नाही. बरोबर. आपला जो 12 एकरचा जो सर्वे नंबर आहे 53चा 1A जिथे 134 घरं आहेत, त्या सर्वे नंबर मध्ये 5 आरक्षण पडलेली आहेत. एक MSEBचं आहे, एक ITIचं आरक्षण आहे,
एक स्टाफ क्वार्टर्स म्हणून आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक लहान मुलांचं ते बोर्डिंग असतं ना, एक ते, आणि अजून एक कुठलं तरी, अशी 5 आरक्षणं आहे आत्ताच्या डीपी मध्ये. आता ती आरक्षणं उठवताना, ते उठवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करायची. ती समिती गठीत करताना त्या समितीमध्ये नगर परिषदचे मुख्याधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे आपले 28 साहेब असतील, अलिबागचे भूमी अभिलेखचे साहेब, अशी एक त्या समितीच्या माध्यमातून तिथली सविस्तर चौकशी, पूर्ण सर्वे होऊन ही घरं आपण करू शकतो का. आता ती जर आरक्षण नसती ना, तर ती आजच झाली असती घरं. तर त्या आरक्षणामुळे ते थोडंसं थांबलेलं आहे. ती समिती गठीत करून ती लवकरात लवकर आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना जे आपण स्वप्न दाखवलेलं आहे ते त्यांचं पूर्ण नक्कीच करू. बरं, ठीक आहे. कोरोना काळात कृत्रिम तलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यामागे नेमके काय कारण होते आपले? आता तुम्हाला तर माहिती आहे का, कोरोना काळामध्ये नगर परिषदने 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर एक 14 कृत्रिम तलाव बनवले होते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठेवले, आणि सांगितलं होतं नगर परिषदने का नदी वरती गणपती विसर्जन करायचं नाही, तुम्ही कृत्रिम तलावावरतीच. म्हणजे एक म्हणजे कोरोना होता, खरंच खूप मोठा संकट त्यावेळी येऊन गेला आपल्या संपूर्ण जगावरती. आपल्या जवळचे खूप निकटवर्तीय आज आपल्यापासून आपल्याला सोडून गेलेत, त्याचं दुःख आहे. पण ज्या पद्धतीने नगर परिषदने तिथे कृत्रिम तलाव ठेवून 1.5 दिवसाचे गणपती तिथे लोकांनी त्यांचा शब्दाचा मान ठेवून का बाबा आपण ज्या देवाला आपण पूजलंय त्या देवाचं आपण त्या विसर्जन केलं, आणि त्याच्यानंतर ते कृत्रिम तलावामधले जे गणपती होते त्यांचं जे शेवटचं, म्हणजे आपण जेव्हा विसर्जन करतो त्याच्यानंतर मग ते त्या योग्य पद्धतीने, आपल्या धार्मिक पद्धतीने तरी ते व्हायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी कचरा डेपो आपला गुणगा भिसेगावचा जो आहे, डम्पिंग ग्राउंड, त्या डम्पिंग ग्राउंड वरती एक टेम्पो घेऊन आले होते. माझी ती व्हिडिओ पण तुम्ही बघितली असेल त्या टाइम. बरोबर. आणि मी त्यांना बोललो पण का मी तुम्हाला इथे हे गणपतींचं म्हणजे विटंबना होईल अशा पद्धतीने कुठलंच कृत्य करून नाही देणार. तुम्हाला मी त्याचे शास्त्रिक तुम्ही मार्गाने योग्य पद्धतीने ते आपल्या देव आहेत आणि त्यांचं तुम्ही चांगल्या पद्धतीने हे करून घ्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी माझ्या ह्याला पूर्ण माझ्या अंदाजे संपूर्ण कर्जत शहराने, म्हणजे त्यामध्ये लाड साहेबांनी पण सांगितलं स्वतः का असं होणं चुकीचं आहे. आणि मग सर्व लोक नंतर मग त्यावेळी नदीवरती विसर्जन करायला गेले. मग नगर परिषदला लोकांचा आवाज दाबता आला नाही आणि नाईलाजाने नदी जे गेट बंद केले होते कुलूप लावून ते उघडायला लागले. आता मग आपण नदीमध्ये विसर्जन गणपती केल्यानंतर नदी दूषित होते, हे होतं ते होतं, या चर्चा होतात. अरे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं म्हणून नदी दूषित होते, तर नदी दूषित आजही जी ज्या पद्धतीत झाले किंवा होते त्याच्यावरती खऱ्या अर्थाने नगर परिषदचं लक्षच नाहीये. आणि त्यानुसार मग आम्ही सांगताना सांगितलं का बाबा आपल्याकडे एवढं चांगलं विसर्जन करणार चांगली नदी आहे, त्याच्यामध्ये जर आपण गणपती विसर्जन करतो तर हा कोपरा जो काय आपलं आहे म्हणजे कृत्रिम तलाव त्याची गरजच काय. बरोबर. नुसतंच तुम्ही लोकांना साठी तो जर खर्च तुम्ही करून तुम्ही ठेवत असाल, नागरिकांच्या खिशातनं पैसे जात आहेत ना तेच पैसे तुम्ही दुसरी ठिकाणी जिथे लोकांना खऱ्या अर्थाने गरज आहे तिथं तुम्ही यूज करा. त्यामुळे त्यांना तेव्हाच आम्ही सांगितलं का बाबा तुम्ही कृत्रिम तलाव वापरूच नका, त्याची काही गरजच नाही. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला कृत्रिम तलाव दिसले नाहीये. आता भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी आपण उपोषण केले, त्यातून प्रशासनाने कोणती पावले उचलली?
आता भुयारी मार्ग हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे खरा बघायला गेलं तर. कर्जत शहराला जोडणारा भिसेगाव आणि जो गुंगे परिसर असेल, नांगुर्ले भाग, वरणे यांना खूप जवळचा जर मार्ग बघायला गेलं तर कर्जत मधून हा जो भुयारी मार्ग आहे तो मध्यंतरी ज्या पद्धतीने चर्चा चालू होती का या भुयारी मार्गाबद्दल काय चाललंय किंवा काय नाही, तर ती चर्चेला सुरुवात मी केली होती, म्हणजे भुयारी मार्गाच्या. बाबा भुयारी मार्ग हा का होत नाही. नंतर मग आम्ही त्या आवाज उठवल्यानंतर मी उपोषणाला देखील बसलेलो आहे. आणि त्या उपोषणाला बसल्यावरती आमदार साहेबांचं एक 15 करोडचं रेल्वेला निधी MMRDA कडून वर्ग केलेला असल्याचं पत्र आपल्याकडे आहे. म्हणजे 15 करोडचा निधी आज पण रेल्वेकडे MMRDA पडून आहे. या दरम्यान मध्ये रेल्वेचे जे इंजिनियर असतील, आपल्या नगर परिषदचे इंजिनियर, यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली, त्यांच्याबरोबर मिटिंग झाली. संकेत भासे साहेब यांनी याबद्दल सगळ्यात जास्त लक्ष देऊन त्यावेळी खासदार साहेब देखील आले होते आणि खासदार साहेबांनी ती मीटिंग आयोजित करून तुम्ही तात्काळ हा प्रश्न जो आहे तो सोडून घ्या. त्यावेळी आमची चर्चा होत असताना आम्हाला रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं का जो भिसेगाव परिसरातला जो म्हणजे भौगोलिक दृष्टी बघायला गेलं तर दलदलीय भाग आहे आणि तिथलं पाणी जाणार कसं, या सगळ्या काही गोष्टींचा जर का विचार केला तर खूप मोठी अडचण होईल. जरी भुयारी मार्ग बनवला तरी तर त्यातनं आपण काहीतरी दुसरा एक निर्णय एक व्यवस्थित घेऊ, जेणेकरून नागरिकांना जे काम आपण करणार आहोत त्याचा कोणताही त्रास व्हायला नको. भले उशीर होईल थोडासा, पण ते काम फास्ट चांगल्या पद्धतीत होईल, लॉंग टर्म होईल. आज जर का त्या पद्धतीने भुयारी मार्ग जर बनवला तिथनं, तर ते पाण्याची ही मोठी ही आहे, समस्या आहेच. पण तो किती चालेल किती नाही चालणार, कारण की बॅक साईडला तुम्ही बघायला जाल तर जमीन उपलब्ध नाही. कर्जतच्या भागा साईडला ज्या भागामध्ये जमीन उपलब्ध आहे तर त्यांना ते करताना त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे कशा पद्धतीत प्लॅन बनवला होता भुयारी मार्गाचा तेच समजलं नाही. आणि आमचं म्हणणं असं आहे भिसेगाववाल्यांचं, आपण आम्हाला तुम्ही भुयारी मार्ग असेल, उड्डाणपूल असेल, तुम्ही काही द्या, पण आम्हाला कर्जत आमच्यासाठी 2 मिनिटाचं अंतर आहे फक्त रेल्वे लाईनमुळे. आम्हाला जो आमचं फाटक होतं तर नियमानुसार आम्हाला तिथे आम्हाला त्यांनी पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आज तुम्ही जर बघाल ना, पूर्वी आपला जो बस डेपो होता तर ती बस भिसेगावातून जी निघायची तर ती म्हणजे कोटुंबे कोंदिवडा असेल किंवा खांडे असेल, त्याच्यानंतर वदप बिदप या साईडला जी जायची, तर भिसेगाव मधून निघाल्यानंतर ते आता श्रद्धा जे बिकानेर आहे तिथून ते फाटक क्रॉस करून शिवाजी महाराज जे आहेत आपले त्यांच्या स्मारकाच्या इथून पोस्टाच्या इथे थांबायची. हा आजचाही PWDच्या रेकॉर्ड मधला तो रोड आहे आजही. तर आम्ही त्या फाटकाच्या हिशोबानेच आम्ही ती मागणी केलेली आहे, बाबा आमचं फाटक जर बंद केलं तर तुम्ही आम्हाला पर्यायी मार्ग रेल्वेने द्यायला पाहिजे. आता काय झालंय, आता इंजिनियर लोकांकडून चाचपणी चालू आहे आणि जो गोवा हायवे ज्या यांनी बनवलेला आहे, म्हणजे जो इंजिनियर आहे, जे गोवा हायवे नाही त्याचे जे ब्रिजेस ज्यांनी बनवलेले आहेत त्या कंपनीला नगर परिषदने आणि रेल्वेने ब्रिज कसा करता येईल या भागामध्ये, म्हणजे एक ॲम्ब्युलन्स तरी प्रॉपरली ये जा करता आली पाहिजे अशा पद्धतीने सूचना केलेली आहे. आता सुदैवाने अशी परिस्थिती आहे का कल्याण लोणावळा जो आता नवीन मार्ग तयार होतोय त्याच्यासाठी ब्रिज रेल्वेनेच एक पुढच्या महिन्यामध्ये समजणार आहे का रेल्वेने पूर्ण एरियामध्ये जेवढे लागणारे ब्रिज आहेत क्रॉसिंग ते ब्रिज आता तयार होणार आहे आणि त्याला ज्या काही जमिनी संपादित करायच्या त्या ब्रिजसाठी त्या आता त्याच माध्यमातून
माझं ते जे भूसंपादनाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत गायकवाड, श्रीकांत गायकवाड साहेब, त्यांच्याशी त्या दिवशी चर्चा झाली. त्यांना मी बोललो का तुम्ही आमच्या भिसेगाव मधला जो मार्ग आहे, तो मार्गातला जो ब्रिज आहे, तर तुम्ही त्यामध्ये घ्या, जेणेकरून जमीन पण संपादित करण्यासाठी जो काही निधी आवश्यक आहे तो पण आता मिळून जाईल आणि उड्डाण पुलाचं देखील काम एकदम चांगल्या पद्धतीत होईल. भुयारी मार्ग हा पार्ट वेगळा आहे, तुम्हाला खरं सांगतो. भुयारी मार्ग हे आता लोकांना, आता भुयारी मार्ग होणार किंवा ज्या पद्धतीत राजकारण झालं, तर आमच्या भिसेगाववाल्यांचं मत काय आहे का बाबा भुयारी मार्ग तर भुयारी मार्ग करा, बरोबर. उड्डाणपूल तर उड्डाणपूल करा, पण काहीतरी करा जेणेकरून 2 मिनिटात आम्ही पलीकडे जाणारे आहोत. तर आम्हाला असा 15 ते 20 म्हणजे आता तर तुम्हाला सांगतो 1-1 तास लागायला लागले. शनिवार रविवार तर नाही इच्छा होत बाहेर पडायची. 4 फाट्यापासून तर ते जो रॉयल गार्डन हा जो रेल्वेचा जो ब्रिज आहे तिथनं इच्छाच होत नाही भिसेगाववाल्यांना का तिथं आता जावं. सरळ आम्ही या भागामध्ये गाड्या लावतो आणि पलीकडे चालत जातो, म्हणजे अशी परिस्थिती झाली. तो जर मार्ग झाला तर कर्जत शहराची कनेक्टिव्हिटी एवढी चांगल्या पद्धतीत होईल आणि जी काही ट्रॅफिकची समस्या आहे ती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे शहरातल्या नागरिकांना त्या पलीकडच्या रस्त्यात जायची गरजच नाही. ते शहरामधून डायरेक्ट म्हणजे भिसेगावात येतील, भिसेगावातून ते पुढे कुठेही जाऊ शकतात. भिसेगाव मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नाविषयी थोडी सविस्तर सांगाल का तुम्ही? आता तुम्हाला सांगतो का जी अमृत 0.2 केंद्र शासनाची योजना आहे, त्या योजनेमध्ये 50% केंद्र शासनाचे, 45% महाराष्ट्र शासनाचे आणि 5% कर्जत नगर परिषदची अशी आमदार साहेबांच्या माध्यमातून संकेत भासे साहेबांनी ही योजना कर्जत शहरामध्ये आणलेली. आणि भले आज लोकांच्या चर्चा काय असतील काय आपल्याला माहित नाही, पण खऱ्या अर्थाने पाण्याचा हा जो खूप मोठा प्रश्न होता, जो त्यावेळेचे आमदार माजी सुरेश लाड साहेबांनी तो विषय लोकांची समस्या बघून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवला. पेज नदीचं पाणी आज कर्जतकरांना मिळालं. त्याचनुसार वाढती लोकसंख्या बघताना आमदार साहेब आणि संकेत भासे दादांनी जी आता ही योजना आणलेली आणि या योजनेच्या माध्यमातून पूर्ण शहरात एक पाणी, जे पाण्याची जे त्रास चालू आहे, म्हणजे आता तुम्ही तर बघता व्हॉट्सअप ग्रुपवर एक पाणी आणि कचरा, लाईट, या 3 गोष्टी माझ्या अंदाजे त्या कधी संपणार आहेत कळत नाही. तर त्या गोष्टी न बघून म्हणजे त्यांच्या माध्यमातून आज थोडंफार का होईना, थोडा वेळ जाईल, काय त्यांची कामं चालू आहेत, पण कर्जतकरांचा तो पाण्याचा प्रश्न सुटेल. तर आता आमच्या इथे पण ती पाण्याची पाईपलाईन आली होती, तर आमच्या इथं पाण्याची लाईन आल्यानंतर आमच्याकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये 4 लाख लिटरची पाण्याची टाकी चालू इथे म्हणजे आहे जुनी, आणि अधिकची 2 लाख लिटरची पाण्याची टाकी आम्हाला त्यांनी तिथे मंजूर केली होती. तर बघायला गेलं तर 6 लाख मध्ये आजच्या परिस्थितीमध्ये भिसेगाव परिसरामधली जी वाढती लोकसंख्या तुम्ही बघायला जाल तर 6 लाख लिटर हे पाणी भिसेगावला पुरणार नाही. जर या टाकीतनच प्रेशरने पाणी येत नाही, जे जुन्या टाकी आहेत तिची पण एकदम दयनीय अवस्था झाली, तर अजून 2 लाख लिटरचं तुम्ही पाणी देऊन आम्हाला पुरणारच नाही, तर मग ही योजनेचा उपयोग नाही. बरोबर. म्हणून मी ते पाण्याच्या टाकीचं काम जे आता मी पाईपलाईनचं काम चालू होतं ते मी थांबवलं. नगर परिषदला मी सांगितलं. नगर परिषद त्यावेळी आमचे संकेतदादा भासे होते, आपल्या गावातले बाकीचे सर्व वरिष्ठ मंडळीपासून जेवढे आमच्या भिसेगावातले लोक आहेत त्यांना मी सांगितलं बाबा आपल्याला पाणीच पुरणार नाही तर मग उपयोग नाही या योजनेचा सध्या. आणि आज जर विरोध केला नाही आणि ते काम होऊन गेलं तर भविष्यामध्ये आपल्याला त्रास होणार. अगदी बरोबर. आणि ही माहिती आमदार साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवली का साहेब असा विषय, आम्हाला पाणीच जर भेटणार नाही तर मग उपयोग नाही. 2 लाख लिटर पाणी भले तुम्हाला वाटत असेल का खूप चांगलं जास्त आहे, तर ते भिसेगावच्या वाढत्या लोकसंख्येला बघताना ते तेवढं पुरणार नाही. आणि मग साहेबांनी पण आपल्याला शब्द दिला
का आम्ही 5 लाख लिटरची टाकी मंजूर करतो, तुम्ही जागा बघा. आणि त्यानुसार इथे वरती एक संजय घोडावत साहेबांची जागा आहे वरती. तर त्यांच्याशी मी चर्चा केली होती आधीच का आपण जर का इथे अशी पाण्याची टाकी आम्हाला पाहिजे. नंतर मग गावातल्यांनी पण ते जेव्हा त्यांची काय माणसं आली त्यांनी चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं का बाबांनो आम्ही ही पाण्याच्या टाकीसाठी गावातल्या लोकांना आम्ही 5 गुंठे जागा जी काय असेल तुम्हाला लागणारी ते आम्ही मिळवून देऊ. त्याच्यानंतर मग नगर परिषद कडून आम्ही त्याची इस्टिमेट बनवून घेतलं, त्या टाकीचं किती काय इस्टिमेट लागतं. संकेत दादांनी खूप खरंच बघायला गेलं ना तर संकेत भासे यांचं खऱ्या अर्थाने काम आहे. आणि माझ्या दृष्टिकोनामधून तुम्हाला खरं सांगतो तर नगर परिषद मधले बाकीच्या नगरसेवकांची नगर परिषद बरखास्त झाल्यानंतर कुठलाच नगरसेवक दिसलेला नाही एक त्या व्यक्तीला सोडून. अच्छा. त्यांचं काम होतं, त्यांना आम्ही बोलून बाबांनो आमच्यासाठी काहीतरी करा. मग एक नगर परिषदने पत्र पाठवलं का बाबा त्या म्हणजे घोडावत यांना का तुम्ही ही जागा उपलब्ध करून द्या. घोडावत यांनी पण पत्र दिलेलं आहे नगर परिषदला का आपल्याला लागणाऱ्या जागा आम्ही आपल्याला देणार आहोत, आपण फक्त त्या जागेची आम्हाला माहिती द्या. आता ते 5 लाख लिटरचं टाकीचं काम पण लवकरात लवकर भिसेगाव मधलं चालू होईल. आणि संपूर्ण शहरामध्ये दहिवलीमध्ये आणि भिसेगावमध्ये एक चांगल्या पद्धतीने लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा तुटवडा शहरामध्ये तर होणारच नाहीये, तिथे तर चालूच केलेले आहे त्यांनी कामं. पण आता अधिकच्या त्यांनी 2 टाक्या वाढवलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे जो भिसेगावचा पाण्याचा प्रश्न होता मोठा, तर कुठेतरी आपण लोक त्यांच्या निदर्शनास आणलं का आम्हाला पाणीच पुरणार नाही, तर त्यांनी जी वाढून आपल्याला 5 लाख लिटरची आता टाकी दिली, तर त्यामुळे भिसेगावातला तरी पाण्याचा प्रश्न आमचा आता काही वर्ष म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये निघून जाईल. युवा सेना प्रमुख म्हणून तरुण पिढीला राजकारणात येण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? आता युवा सेना प्रमुख म्हणून जी तरुण पिढीला राजकारणात येण्यासाठी माझी इच्छा अशी आहे, आपल्या शहरामध्ये आज बघायला गेलं तर ऍडव्होकेट कैलास मोरे साहेब हे देखील तरुण आहेत, संकेत भासे दादा हे देखील तरुण आहेत, त्याच्यानंतर धडाडीचे आपण जर बघायला गेले तर पत्रकार ते देखील तरुण आहेत. आपल्या समस्या शहरातल्या आपण ज्या भागामध्ये राहतो त्या कशा सोडवतात कळलं ना. म्हणजे माझा सांगायचा हेतू असा आहे काय तरुणांनी जर का आवाज उठवला ना तर नक्कीच ते काम होतं. हे संकेत दादा असतील, कैलास मोरे साहेब असतील यांनी दाखवून दिलेलं आहे. ही उदाहरणं आहेत का शहर आपलं सुंदर कसं करायचं आहे, समस्या कशा सोडवायच्या. आज मी देखील ज्या पद्धतीने काम करतो मला असं वाटतं का आपण जेव्हा बाहेर जातो, आज तरुण लोक आज वयस्कर लोक बाहेर फिरत नाही जास्त, फिरलेत ते त्यांनी त्यांच्या काळामध्ये तो काळ त्यांनी गाजवलेला आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे का तरुण लोक हे बाहेर जेव्हा फिरतात तेव्हा बाहेरची वास्तविक स्थिती आज तुम्ही बघाल ना तर संकेत दादांनी ज्या पद्धतीत काम केलं, आज जी भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्त आहे ही कल्पना आपल्या कर्जतमध्ये त्यांनी आणल्यानंतर ती वास्तविक तिथे त्यांनी साकारून घेतली आणि लोकांना आज तिथे येऊन फोटो काढतायत. कर्जतचे एक त्यांनी म्हणजे नंदनवन म्हणतात ना तशा पद्धतीचं काम त्यांचं आहे चालू. म्हणजे जे कामाला आपण स्तुती करावी तर करावी, काही ठिकाणी आपण त्यांना सांगतो देखील का तुम्ही हे चुकीचं करता, पण त्यांचं खऱ्या अर्थाने काम आहे. असं युवा मुलांना आपलं सांगायचं आहे का बाबा तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल ना का आपण आम्हाला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही तुमच्या परिसरामधल्या काही गोष्टी जर असतील त्याच्याबद्दल सोशल मीडियावरती तर दाखवा का बाबा ह्या गोष्टी आहेत. सोशल मीडिया हा एवढा मोठा आता प्लॅटफॉर्म भेटलाय ना का युवा लोकांनी जर का त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला का बाबा हे चुकीचं चाललेलं आहे, हे तुम्ही थांबवा, या अशा पद्धतीत, आणि हे कळतंय सर्वांना काही गोष्टी. आणि त्यांनी आता खरं आपल्याला विकास करायचा आहे कर्जत मध्ये
किंवा हे ते फक्त आपलं बोलण्यापेक्षा आहे ना, तिथं वास्तविक येऊन ती कामं करायला पाहिजे असं मला वाटतं. भविष्यात तुम्ही कोणत्या उपक्रमावर लक्ष केंद्रित करणार आहात? मला कर्जत शहरामध्ये तुम्हाला सांगतो का, मी जेव्हा फिरत असतो तेव्हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये ग्रुपवरती पण आपल्याला समजते पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. जाऊ तिथे आपल्याला कचरा आहे. माझी एक इच्छा आहे का शहरामध्ये आपल्या, तुम्हाला सांगतो, एक सुंदर कर्जत शहर मध्ये जे झालं होतं, कर्जत सुंदर कर्जत, स्वच्छ कर्जत, अशा पद्धतीचं आपल्याला कर्जत करायचंय. मी आज जेव्हा मुंबईला जातो ना, मुंबईचे रस्ते एवढे चकाचक दिसतात का बघायला नको. म्हणजे खरंच जर मुंबईमध्ये एवढी लोकसंख्या असताना मुंबई जर स्वच्छ राहू शकते, पुण्यामधली एवढी लोकसंख्या असताना पुणे जर स्वच्छ राहू शकतं, कर्जत मध्ये काही जास्त लोकसंख्या नाही ना. बरोबर. आणि कर्जत का स्वच्छ राहू नाही शकत? तुम्हाला तर सांगतो, मला असं करायचंय का, माझी अशी इच्छा आहे का मी कर्जतचे जे सफाईची जी चालली आत्ताची परिस्थिती ना, आज इंदोर, तुम्ही सिटीमध्ये एक व्हिडिओ बघितले असेल, इंदोरमध्ये सर्वात जास्त होळी खेळली गेली आणि त्या इंदोर सिटीमध्ये रात्रीच साफसफाई करून एवढा रंग त्या किंवा एवढा कचरा तिथं म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये झाला होता, तर ती रात्रीच त्यांनी एकदम इंदोर सिटी एकदम क्लीन करून टाकली. तिला स्मार्ट सिटी का बोलतात त्याचं कारण ते आपल्याकडे आहेत ना त्या परिस्थिती, त्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपल्या जर कचरावाल्यांनी, मला असं वाटतं, माझं मत आहे का कचरा उचलायला जर का रात्री सुरुवात केली, साफसफाई रस्त्याची करायला जर रात्री सुरुवात केली, ट्रॅफिक नसते, काय नसतं, दिवसा करण्यापेक्षा जर रात्री साफसफाई कचरा उचलण्याची सुरुवात जर केली ना, तर खूप चांगलं होईल. कर्जत खूप सुंदर दिसेल. सकाळी उठणारा जो मॉर्निंग वॉकला जाणारा माणूस आहे ना, त्याच्या समोर कचरा नाही दिसणार, रात्री जर ही साफसफाई केली तर. त्याच पद्धतीने बऱ्याचशा ठिकाणी अशा जे कचरा म्हणजे फेकून देतात आणि मग ते कुत्रे येतात उचलून नेतात, तर एक मिकी माऊस टाईप जे काही बास्केट असतात, असे जर का बास्केट म्हणजे तुम्ही कृत्रिम गार्डनला घरचं केलेलं आहे एवढा, तर अशा ठिकाणी तुम्ही असे जर बास्केट आणून ठेवले, लोकांना तुम्ही जर पर्याय दिला कचऱ्यासाठी, लोकांना शिस्त नाही असं बोलू शकत नाही आपण. कारण की ते बघायला गेलं ना, तर आपल्याकडचे काही मुख्याधिकारी साहेब होऊन गेले, आपले तुकाराम आटकोरे साहेब, त्यांनी कचऱ्याची शिस्त, ओला कचरा सुका कचरा ही शिस्त कशी लावायची कर्जतकरांना त्यांनी लावून दिली. बरोबर. त्यामुळे लोकांना तुम्ही पर्याय द्या. लोक खऱ्या अर्थाने त्यांचे स्वतःच घर असतं तशा पद्धतीने परिसर करतील. तुम्ही त्यांना पर्याय द्या. आणि रात्रीचा जर कचरा उचलायचं काम चालू झालं 7, 7:30, 8, 9च्या दरम्यानचं, आणि रस्ता साफ करायचं मग तुम्ही 8, 10, 11 वाजता, म्हणजे ट्रॅफिक हा विषय नसतो. या जर कामं चालू अशा पद्धतीत जर झाली नगरपालिकेकडून, तर नक्कीच इंदोर सिटी सारखी आपली सुंदर कर्जत सिटी होऊ शकते. धन्यवाद अमुकजी. आज तुम्ही महाराष्ट्र सोबत जोडून जी काय तुम्ही जी समाजकार्य केलेत आणि ज्या काय समस्या होत्या त्या कर्जतकरांना, तसेच माझ्या महाराष्ट्र माझ्या दर्शकांना तुम्ही प्रत्यक्षात कॅमेऱ्यासमोरून ज्या म्हणजे सांगितल्या आहेत, अतिशय आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.